म्हणजे भागात बघितला असणार हा आपल्या अमोल सरांचा म्हणजे आपल्या आंब्याचा वाडा. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे हा पूर्ण आंब्याचा वाडा. तर इथून खरी तर एंट्री होते आणि त्यानंतर ना आता हिला कसं माहिती का, ही आमची चिव आहे, ती शहरात राहिलेली पोरगी, ती बारामती, त्यामुळे तिला वाड्याविषयी जास्त माहित नाही. तर आमचा जुन्या पद्धतीचा वाडा आहे आणि या वाड्यामध्ये जेवल्यामध्ये या वाड्यामध्ये राहायला खूप भारी वाटतं. कारण तुम्ही शूटिंग मध्ये सुद्धा बघितलं असेल, पूर्ण वाडा आमचा माळवत म्हणतात त्याला, लाकडाचं माळवत असतं आणि वरनं त्याच्यावर माती असते. तर ह्या वाड्यामध्ये पावसाळ्यात खूप पावसाळ्यात त्रास होतो, कारण मातीचं घर असल्यामुळे गळतं. पण उन्हाळ्यामध्ये तुमच्या एसी, फॅन, कूलर यांच्यापेक्षा हजारो पट भारी. कधी बसलं तर खूप गार वाटतं. आमच्या घरातली सुद्धा माणसं येतात, बसतात. आणि इथं आतापर्यंत आम्ही एडपाट वेब सिरीजचे 172 भाग झालेले आहेत, येणार 172 आहे. तर 2020ला स्टार्टिंगला आम्ही वेब सिरीज चालू केली ती. आतापर्यंत 100-150च्या वर कलाकार इथं आमच्या वाड्यामध्ये शूट करून गेलेले आहेत. खूप अस्मरणीय वाडा आहे आणि खूप कलाकारांना सुद्धा आवडतो. आता मी आमचं नवीन घर चालू करणार आहे, तरी आमचे कलाकार येऊन आग्रह करतात की अमोल सर हा वाडा पडू नका. ह्या वाड्यामध्ये आमच्या खूप आठवणी आहेत आणि तुम्ही एडपाट वेब सिरीज जर बघितली असेल तर स्वतः वैयक्तिक माझा वाडा अमरचा वाडा मुंदावला होता. खूप साऱ्या आठवणी ह्या वाड्यामध्ये आहेत. तर तुम्हाला चिवतो वाडा दावीन, कारण मला सुद्धा आता खूप भूक लागलेली आहे आणि माझं पोट खूप वाट बघतं जेवण, त्यामुळे जेवण करतो. तर आता मी जसं की तुम्हाला सांगितलं इथून होते एंट्री आणि त्यानंतर हा एक भाग आहे, त्यामध्ये इथे सगळे जे देव आहेत त्यांचे फोटो लावलेले आहेत. जसे की हा ज्योतिबा राया, जे की आमच्या पूर्ण गावाचं कुलदैवत आहे. आणि जेव्हा पण आम्ही शूटिंग सुरू करतो त्यावेळेस आधी ज्योतिबा रायाच्या पाया पडूनच आम्ही शूटिंग सुरू करत असतो. आणि हे आहेत बाकीच्या देवांचे आणि संतांचे फोटो. आमचा दिग्गज कलाकार बाब्या, हा कधी न चुकणारा, कधी न चुकणारा, टेक मध्ये सीन देणारा, कधी न चुकणारा, टेक मध्ये सीन देणारा हा जबरदस्त कलाकार. रिटेक बाब्या नावाची इथे बस ना, तू दिसत नाही. रिटेक नावाची गोष्ट बाब्याकडे आमच्या कवाच नसते. एक तर त्याला कवा जमतच नाही. सगळ्यात आळशी व सगळ्यात डवी आतापर्यंत वेब सिरीज मधला टाक्या जागेला माहिती बघा, किती भारी उत्तर. टाका जगाला माहिती म्हणतो मी. अख्ख्या जगाला माहिती. आणि हा एक महत्वाचा बोर्ड, जसं की आपल्या अमोल सर यांचे पिताश्री म्हणजे आपल्या आंब्याचे पिताश्री ते जेव्हा सरपंच होते त्यावेळेस हा बोर्ड आहे. आणि त्यानंतर ना ही दुसरी जागा, ही तुम्ही जास्तीत जास्त वेळा बघितली असणार आहे, कारण इथे तर जास्तीत जास्त वेळा शूटिंग झाली आहे खूप भागांची. तर हा टीव्ही, सगळ्या गोष्टी तुम्ही आधी बघितल्याच असणार आहेत, हा पूर्ण एरिया. आणि आता जाऊयात आपण आतमधल्या भागात. तर हा खाट, या खाटावरती सुद्धा आम्ही खूप वेळा म्हणजे अशी शूटिंग केलेली आहे, ते तुम्हाला माहीतच असेल कारण खूप भागामध्ये आलाय हा खाट. तर हे पण एक जागा आहे मोकळी. आता जसं की अमर सर म्हणले की उन्हाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये थोडा त्रास होतो, पण उन्हाळ्यामध्ये तिथं बसलं की खूप थंडगार वाटते. खरं आहे, कारण ज्यावेळेस आम्ही शूटिंगला, आता उन्हाळा सुरू आहे, ज्यावेळेस आम्ही शूटिंगला येतो त्यावेळेस तिथं बसलो आणि शूटिंग करताना खूप खूप मस्त वाटतं. आणि हा आला किचनचा एरिया. हा एरिया जास्त वेळा नाही पण थोड्या वेळामध्ये आला आहे, तुम्हाला आता मी दाखवते. पूर्ण हे किचन. आता जसं आपण इथून आलो की मग ह्याच बाजूला किचन आहे. हे तुम्ही बघू शकता,
चुलीपाशी आपण केली होती शूटिंग चहाची. आणि त्यानंतर हा भाग येतो किचन संपल्यानंतर डायरेक्ट इकडे. इथे पण जास्तीत जास्त नाही पण थोडीफार इथे पण शूटिंग झालेली आहे. आणि ह्या आहेत खोल्या आतमधल्या, तुम्ही बघू शकता. नमस्कार. तर कॅमेरा पाहताल धरायला मी सांगतो माहिती. चल. बघा. तर हा आमचा जुना वाडा आणि खूप असं सुंदर असं शूटिंग आमच्या वाड्यामध्ये होतं. हे आमच्या सगळ्यात खोडकर खोडकर. आणि हा आमचा बाबूला तर काय का जो आमच्या खेड्यातल्या भाषेमध्ये पडील सडील इथं असणार. सकाळी 7 वाजल्यापासून आमच्या घरी येतो. मी काय करतो संध्याकाळी मला 11 ते 12-1 वाजता झोपायला, त्यामुळे मी सकाळी लेट नाही उठत, पण 6:15 साडेसहा पर्यंत मी रोज उठतो, किती उशिरा झोपलो तरी 6:15च्या टायमात सुद्धा बाबा आमच्याकडे पाण्याचा म्हणजे आमच्या घरापासून हापसा जवळ आहे, तिथनं बाब्याचं घर आमच्या थोडं लांब आहे, तिथनं पाण्याला लागले की माझ्याकडे चक्कर मारायला येतो. असा आमचा दोस्त आहे. आणि आमच्या रोज दुपारनंतर झोपायलाच असतो. इथं येतो ना झोपायला. वाड्यात खूप भारी वाटतं. थंडी वाजती म्हणतोय, उन्हाळ्यात थंडी नसते वाटतं, गार लागतं काय. तर चला आपण डाजत बसू आता, कारण इथे पत्र्याचं आमचं थोडं पुढचं पत्र टाकलं. आणि मागचं आमची जी खोली आहे, घर आहे, तो सुद्धा असा जुना वाडा आहे. तर आपण बाकीच्या जे गप्पा आहेत, बाकीची जी मैफिल आहे ते आपण ढाळच, आमच्या भाषेत सोलापुरी भाषेत ढाळच म्हणतात, ढाळच मध्ये जाऊन आपण बोलूया. चला. तर तक्की आण आपले. चला आपण असे आज वेगळे गप्पा मारू. मैफिल तुम्ही बघितली असेल, पण आमची कशी आगळी वेगळी मैफिल आहे. आणि आमचं ज्यावेळेस शूट असतं त्यावेळेस आमचं बुधवारी आणि बुधवारी आमचं शूट असतं, त्यावेळेस बाकीचे सगळे कलाकार जमतात. पण आज मी, बाब्या, रेणू हे आम्ही एका गावचे असल्यामुळे आम्ही रोज दिवसभर आम्ही संगटच असतो. आणि तिथून आल्यानंतर आमचं दिनक्रम सकाळनं माझं थोडं शेतीतलं काम असतं, बाकी सगळी कामं असतात. ती 12 माझे सगळी कामं होतात. 12च्या पूर्ण डेली आम्ही 3 महिने झाला असंच असतो, पडेल सडेल तिकडे. काही कुठं काय असलं तर कालच आम्ही आमचे रजनी अण्णा त्यांच्या आईचं काय होतं वाढदिवस होता, तिथं आम्ही सुद्धा गेलतो. बाबूला अपार्टमेंट दिली तिथे, ती भेटायची. तर सांग काय तुला विचारायचं, बोल मग अशी म्हणत होती काय. तर मित्रांनो, मी आता हे आपल्या आमराला विचारणारे काही एकदम अवघड प्रश्न. बघू आता अवघड आहेत का सोपे. आता जेव्हापासून येडपाट वेब सिरीज सुरू केली, आतापर्यंतचा प्रवास कसा झाला? प्रवास खूप छान झाला. खूप सारे तुमच्यासारख्या सोंगड्याची मला काय म्हणतात ती मदत भेटली, सोबत भेटली. खूप जर्नी भारी. आणि ह्या वाड्यामध्येच मी तर म्हणतो सगळे कलाकार आमच्या सहित सगळे घडले. तर खूप साऱ्या आठवणी, खूप सारे